45 तास उपाशी राहिल्यास काय होतं? खरंच शरीरात अमृत तयार होतं का? जाणून घ्या. नमस्कार. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आपण 45 तास उपवास केला तर आपल्या शरीराचे काय होते? भारतीय संस्कृतीत शतकानुशतके उपवासाची परंपरा आहे. अन्न खाणे किंवा एक दिवस पूर्णपणे उपवास करणे हे आपले ऋषीमुनी शतकानुशतके करत आले आहेत. तसेच वर्षभरात अनेक वेळा उपवास ठेवला जातो. अनेक जण उपवासाला केवळ धार्मिक कृत्य मानतात, तर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की उपवास केल्याने शरीरात अनेक अनोखे बदल दिसून येतात. उपवास ही अशी एक स्थिती आहे जेव्हा शरीराला बराच काळ अन्न मिळत नाही. जसजसा काळ पुढे जातो तसतसे शरीरात अनेक महत्त्वाच्या जैविक आणि चयापचय प्रक्रिया सुरू होतात. 45 तास उपवास केल्याने शरीरातील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बदल होतात, जे ऊर्जा स्रोतांचा वापर, स्नायूंची दुरुस्ती आणि हार्मोनल बदलांशी संबंधित असतात. 45 तास उपवास केल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. उपवास म्हणजे केवळ जेवण सोडणे नाही, तर ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि पारंपरिक आणि आयुर्वेदिक पद्धतीशी याचा खोलवर संबंध देखील आहे. पहिले 6 ते 12 तास. रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी होते. उपवास सुरू झाल्यानंतर पहिले काही तास शरीर ग्लुकोज, प्राथमिक ऊर्जा स्रोत वापरते. अन्न पचवल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी होते. या दरम्यान शरीर ग्लायकोजेन नावाच्या साठवलेल्या कार्बोहायड्रेट्सचे विघटन करून त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. स्वादुपिंड इन्सुलिनचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे शरीर चरबी बर्निंग मोडमध्ये सुरू होते. 12 ते 24 तास. ग्लायकोजनची कमतरता आणि फॅट बर्निंग. सुमारे 12 तासांनंतर शरीरातील ग्लायकोजन स्टोअर्स संपण्यास सुरुवात होते. शरीरात आता ऊर्जेसाठी लिपोसिस प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे केटोसिस होतो, ज्यामध्ये चरबी केटॉन बॉडी तयार करण्यास सुरुवात करते, जे मेंदू आणि स्नायूंसाठी पर्यायी म्हणून कार्य करते. म्हणजेच आपल्या शरीरात चरबी बर्न होऊ लागते आणि शरीर त्यातून ऊर्जा घेऊ लागते. ऑटोफॅगीची प्रक्रिया सुरू होते, ज्यामध्ये खराब झालेल्या पेशी आणि निरुपयोगी प्रथिने काढून नवीन पेशी तयार होतात. 24 ते 36 तास. ऑटोफॅगी वाढते. हार्मोनल बदल. ऑटोफॅगी वेगवान होते, ज्यामुळे शरीरात जुन्या आणि खराब झालेल्या पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी तयार होतात. ऑटोफॅगीच्या प्रक्रियेत शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात, असेही अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. ह्यूमन ग्रोथ हार्मोन्सची जी पातळी 3 ते 5 पटीने वाढते, ज्यामुळे स्नायूंची दुरुस्ती आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला वेग होतो. शरीरात ॲड्रेनालाईन आणि नॉरएड्रेनालाईन हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात जास्त चरबी बर्न होते. शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे भविष्यात रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. 36 ते 45 तास. उपवासाचे परिणाम. ग्लुकोज आता प्रामुख्याने ग्लुकोनोजेसिसद्वारे तयार केले जाते, ज्यामध्ये शरीर ॲमिनो ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिडपासून ग्लुकोज तयार करते. शरीर कॅलरीचा वापर अधिक कार्यक्षमतेने नियंत्रित करते, ज्यामुळे चयापचय दर कमी होण्याऐवजी 10-15% वाढू शकतो, ज्यामुळे हृदयरोग, कर्करोग आणि न्यूरोडिजेनरेटिव्ह रोगांचा धोका कमी होतो. शरीरातील चरबीचा वापर वेगाने होतो, ज्यामुळे वजन कमी होते. अंतर्गत सेल्युलर दुरुस्तीची प्रक्रिया देखील वेगवान होते, ज्यामुळे जुन्या आणि कमकुवत पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी विकसित होतात. केवळ 45 तास उपवास केल्याने काय होते? आता जाणून घेऊया 45 तास उपवास केल्याने काय होते.
काही संशोधनांनी असे दर्शवले आहे, ऑटोफॅगीचे वृद्धत्वविरोधी, कर्करोगाविरोधी प्रभाव असू शकतात आणि न्यूरोडिजनरेटिव्ह रोग जसे की अल्झायमर आणि पार्किन्सन्स रोखण्यास देखील मदत करतात. 2021 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की 24 तासांपेक्षा जास्त काळ उपवास केल्याने ऑटोफॅगी प्रक्रियेस चालना मिळू शकते. 2018 मध्ये सेल मेटाबॉलिझम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार 48 तास उपवास केल्याने स्टेम सेलचे पुनरुत्पादन वाढू शकते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 45 तास उपवास केल्याने शरीरात कोणते फायदे होऊ शकतात? वजन कमी करण्यास मदत, फॅट बर्न होतात, इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. ऑटोफॅजीमुळे सेल्युलर क्लिन्झिंग होते, जुन्या आणि खराब झालेल्या पेशी काढून टाकल्या जातात, जळजळ कमी करते, संधिवात, हृदयरोग आणि इतर जुनाट आजारांचा धोका कमी होतो, मेंदूचे आरोग्य सुधारते, केटोन बॉडी मेंदूसाठी ऊर्जा स्रोत बनवतात, ज्यामुळे मानसिक स्पष्टता वाढते, पचन संस्थेला आराम देतो, ज्यामुळे आतड्यांसंबंधी कार्य सुधारते, आयुर्मान वाढू शकते. उंदीरांवर केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की उपवास केल्याने आयुष्य वाढू शकते. या लोकांनी 45 तास उपवास करू नये. गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिला, टाईप 1 मधुमेह किंवा कमी रक्तातील साखरग्रस्त लोक, गंभीर हृदयरोग, जे लोक खूप कमकुवत आहे किंवा आधीच खूप कमी वजनाचे आहेत. ज्या लोकांना उपवासादरम्यान चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा जाणवतो, अशा लोकांनी हा उपवास करू नये. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.